हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज मी गोड शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी खूप सारे शेंगदाणे सोलून ठेवले होते आणि त्याला कशी जाळी वगैरे पडते किंवा अशी आळी वगैरे लागते. म्हटलं काही शेंगदाणे भाजून ठेवूया आणि पौष्टिक असे गोड शेंगदाण्याचे लाडू पण करूया, जे नाश्त्याला कधी असं ऐनवेळी खायला सुद्धा आपल्याला बरे पडेल. त्यामुळे मी गोड शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे लाडू तुम्ही मुलांना शाळेत डब्यामध्ये सुद्धा एक लाडू तरी देऊ शकता किंवा सकाळचा त्यांनी खाल्ला तरी चांगलं असतं. गोड शेंगदाण्याचे लाडू हे चांगले असतात खायला. तर तुम्ही बघू शकता की मी काही शेंगदाण्यांना काही जाळी वगैरे पडायला लागली आहे किंवा काही असा त्याच्यामध्ये असं पोकळ शेंगदाणे होत आहेत. त्यामुळे म्हटलं चला थोडी आपण निवडून वगैरे घेतली, मी काही निवडत आहे. आणि इथे मी आता कढई ठेवत आहे आणि सगळे शेंगदाणे जे आहे मी भाजून घेणार आहे. कारण मला काही शेंगदाण्यांचा कूट करून ठेवायचा आहे, म्हणजे एक डब्बा तरी. कारण लाईट गेली तर ऐनवेळेला बरं पडतं की शेंगदाण्याचं कूट वगैरे असेल आपल्याला, किंवा सुक्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट पण मी टाकत असते. आणि काही शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत आणि काही शेंगदाणे जे आहे मी असे भाजूनच ठेवणार आहे. आणि हा व्हिडिओ माझ्या कालचा व्हिडिओ जो बनवला होता त्याच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे गोड शेंगदाण्याच्या लाडूच्या रेसिपीचा. आणि एक ताईंनी पण कमेंट केली होती की गोड शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी नाही का शेअर केली. तर म्हटलं आपण व्हिडिओ तर तयार केलेला आहे ते म्हणून तुमच्यासोबत शेअर करूया. कारण काही जण आहे ना पाकामध्ये गुळाचा पाक करून शेंगदाण्याचा लाडू वळतात. तर मी गुळाचा पाक न करता हे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे. ते कसं ते तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. आणि माझी ही जी शेगडी आहे ना, ही ऑटोमॅटिक शेगडी आहे. कूट करून घेणार आहे आधी. आता या सगळ्या शेंगदाण्याचा कूट करून झालेला आहे. तरी परातीमध्ये काही शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी भाजीसाठी म्हणून परत दुसऱ्या डब्यात ठेवून देणार आहे. आणि या टोपामध्ये जे शेंगदाणे आहेत ते भरपूर झाले आहेत, त्याचे जवळजवळ भरपूर लाडू होते. आणि मी परत ते कूट आणि थोडंसं जे किसलेलं गोळे ते मिक्स करून वाटून घेते. आणि त्याने कसं होतं म्हणजे ते एकसारखं होऊन जातात, म्हणजे एकत्र मिक्स केले का मग ते होऊन जातात. आणि काय म्हणतात त्याला लाडू बांधायला सुद्धा इझी होऊन जातं. असे पटपट लाडू सुद्धा आपल्याला वळता येतात. मग
म्हणूनच. आणि पाकाचं नाही करत, त्याच्यामध्ये थोडंसं पाक होणार, मग तो गुळ असा पूर्ण असं जळल्यासारखा पण वाटणार आणि मिक्स करून मग ते खूपच तेलकट म्हणजे चिकट वाटणार. त्यापेक्षा हा जास्त चिकट नाही होत असं जर कोरडाच शेंगदाण्याचं कूट आणि गुळ असं मिक्स करून जर केलं तर जास्त तिखटही होत नाही आणि खायला पण छान लागतात. आणि याच प्रोसेसने केलं ना ते असं चांगले मिक्स होतात पण, आणि लाडू पण इझिली वळता येतात. असं नाही की ते वळता येत नाहीये किंवा त्याचे ते बांधता येणार नाहीये, असं काही नाहीये, ते बांधता येतात. तुम्ही पण करून पहा, मग तुम्हाला पण कळेल असे बांधता येतात. त्यामुळे बरेच जण कूट हा म्हणजे गुळ हा पाक करून घेतात गुळाचा आणि मग शेंगदाणे काढून मग त्याचं लाडू वळतात, पण तसे नका करू, असं केलं तरी होऊन जातं. नंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. म्हणजे सगळीकडं गुळ हा पसरला जातो आणि कूट पण सगळीकडे पसरलं जातं. व्यवस्थित जर करून घेतलं तर त्याच्यामध्ये वाटलंच तुम्ही एखादा चम्मच तूप वगैरे टाकून लाडू वळायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने माझे सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि मी आता ते डब्यामध्ये भरून ठेवतेय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक ही करा.